येणाऱ्या 3 तारखेला सावित्रीबाईचा इतिहास इथं कोणतरी वक्ता आणून तुम्ही सांगितला पाहिजे. सावित्रीबाई कशा झटल्या, कसं शिक्षणाचं महत्व मुलींमध्ये पेरलं, मुलींची शाळा कशी पहिल्यांदा सुरू केली आणि त्या सावित्रीबाईने या स्त्रियांना शिक्षण दिलं आणि बाबासाहेबांना कायद्यामध्ये अधिकार दिला. म्हणून ज्या पिढ्यानं पिढ्या घरामध्ये स्वयंपाक करत होत्या त्या आज नगराध्यक्षा झाल्या आणि जे नगराध्यक्ष होते आता स्वयंपाक करणार आहे का नाही आहे परिस्थिती. हे आहे शिक्षणाची ताकद, हे आहे संविधानाची ताकद. आणि हे शिक्षणाची ताकद आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्याप्रमाणे आपण मन लावून शिक्षण घेतलं पाहिजे. गरीबाचा पोरगा ही डॉक्टर होऊ शकते, गरीबाचा पोरगा इंजिनियर होऊ शकते, गरीबाचा पोरगा जो इथं चौकीदारी करत असेल तो उद्या तो इथं नगराध्यक्ष सुद्धा होऊ शकते, या शाळेचा हेडमास्टर सुद्धा होऊ शकतो.